बदनापूर विधानसभेची जागा शरद पवार गटाला सुटणार। बदनापूर विधानसभेचे उमेदवार बबलू शेठ चौधरी यांचा दावा। येत्या 2 ते 2.5 महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मी आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मी मार्गी लावण्यात येईल अशी मीडियाशी बोलताना साधला संवाद। यावेळी सुधाकर शेळके, बालू धसाळ, हरी धसाळ, गणेश यशवंत, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर धसाळ व सर्व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते। सर आपण विधानसभेत तयारी करता मतदारसंघ आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? प्रतिसाद आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे। लोकांना भेटणारा बोलणारा हक्काचा आमदार पाहिजे, लोकांची अपेक्षा आहे। आज लोकांच्या मनात आहे की मी जे माझ्या 18 वर्षाचा जे प्रवास आहे यांच्यामध्ये लोकांना बघितलेलं मला की माझ्या वतीनं मी जे माझ्या वतीनं जे काम होतं मी काम करतो, आरोग्य असो कुठंही असो। जरी मला मतदारसंघाने विधानसभामध्ये पाठवले तो जे सामान्य शेतकरीचे कष्टकरीचे गावाचे जे विषय आहे, जे समस्या आहे, जे छोटे मोठे काम आहे ते 100% आमदार झाल्यानंतर ते लोकांचे काम मार्गी लागणार आहे। और मी यांना भेटणारा बोलणारा आमदार होणार आहे। असं नाही की निवडून आले आणि ते गेले तो परत आले नाही, असं कधी नाही होणार। आज मी जे आईचे दरबारमध्ये आहे, मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे। शेतकरी सोबत राहून छोटे मोठे लोक जे समस्या असतात मी एक भविष्यामध्ये त्यांच्यासोबत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे। आपणही महाविकास आघाडीतून तयारी करता दिवशी संतोष सांगायचं, पण अनेक असे कार्यकर्ते त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे। नेमकं कुणाला उमेदवारी मिळणार त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असते? बघा, पक्षाने महाविकास आघाडीमध्ये मी मागच्या वेळेस मला 90,000 मतदान पडलं। मी दुसरे क्रमांकावर नंबर आहे माझ्या। और या रीतीनं माझ्या आज पक्षामध्ये आता मी पवार साहेब, आता आमचे भैया साहेब होते राजे टोपे याचे नेतृत्वामध्ये मी काम करतो। त्या लोकांना मला फुल असं आश्वासन दिलेलं आहे की हा जागा राष्ट्रवादीलाही 100% सुटणार आहे। म्हणून मी जे मला मागच्या वेळेस 90,000 मतदान पडलं एक 5-6 मतांना मी हरलो निवडून। त्याला माहिती आहे 100% सीट महाविकासाकडे जी लागणार आहे। आणि माझा दौरा जे संपर्क आहे, मी हरल्यानंतर मी घरी बसलो नाही, मी लोकांचे सुखात भेटागाठी छोटे मोठे जे आरोग्याचे सेवाचं काम ते केलेलं। म्हणून पक्षाला विश्वास आहे और पक्षाला मला आमचे आदरणीय नेते भैयासाहेब राजे टोपे और पवार साहेबांनी मला और आदरणीय दादा यांनी मला जयंत पाटील यांनी खातोर बोलले की तू मतदाराचं सोडू नको, तिकडची काळजी करू नको, तुम्ही काम करा। मला आमच्या नेत्यावर 100% विश्वास आहे और मला महाविकास आघाडीच्या वतीने मला तिकीट भेटणार आहे। और तुमचे सगळे असे आदाना मी 100% मी या भागात निवडून आल्यानंतर गोरगरीब शेतकरी कष्टकरी जे मागणी आहे, अनुदान असो, शेतकरी जे भी समस्या आहे मी काम करणार, 100% काम करण्याची गवाही देतो। काही दिवसापूर्वी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा काढण्यात कामगार विभाग ऑफिसला, त्या ठिकाणी समजा तुम्ही मोर्चा सहभागी होते, त्या अधिकाऱ्यांना असं स्पष्टीकरण दिलेलं की रावसाहेब दानवे सांगितलं की कामगारांना किती वाटप करू नये, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार? नाही, असं त्यांनी असं बोललं नाही, लेकिन ते जे राजकारण आलेलं आहे की पूजेने यांनी काय केलं आहे, सगळं जे कामगाराचे ज्यांचं जवळचे तो खरे जे लाभार्थी आहे त्याला न्याय भेटलं पाहिजे ते सोडून त्याने मोजके जो मोर्चे लोक आहे कार्यकर्ते त्याने नाव टाकून त्याला कामगाराचं किती वाटप केलं माझा प्रत्येक आरोप आहे। और म्हणून आम्ही ते दिवशी ते जाधव म्हणून अधिकारी होता त्याला आम्ही धाऱ्यावर धरलं। ते दिवसापासून त्यांनी गोरगरिबा लोकांना घेऊन वाटप सुरू केलेलं आता पुढेही लोकांचं सुरू होणार आहे। आणि हे 2 महिन्याचं सरकार आहे, 2 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे और आपला महाविकास आघाडीचा सरकार येणार आहे। और त्या सरकारमध्ये मी जर आमदार झालो तो 100% जे छोटे मोठे मी मला पहिले बोललो लोकांचे शेतकरीचे छोटे छोटे प्रश्न आहे 100% मार्गी लावून काम करणारा कार्यकर्ता। मग शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणामुळे काहीतरी विधानसभेवर परिणाम होईल? नाही, रस्त्याच्या वतीनं